हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 11 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स यूट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपल्यासाठी आज कोणत्या लेवल्स महत्त्वाचे असू आपलं मार्केट कुठे ओपन होऊ शकतं आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो यस, जसं काल आपण डिस्कस केलं होतं, प्राइस जे आहे त्या दोन कंडिशन्स या ठिकाणी पॉसिबल आहे प्राइस सोबत, की हे जे रेड कॅन्डल्स या ठिकाणी बेरिशनेस आपल्याला प्राइसमध्ये दिसत होती, याला एकतर फॉलोअप मिळेल, नाही तर मग फेक ब्रेकडाऊन करून प्राइस या ठिकाणी वरच्या दिवस थोडंसं मोमेंट करू शकते. सो एक ट्रायंगल पॅटर्न असू शकतं, आपण पण हे पण डिस्कस केलं होतं आणि त्याचं त्या ट्रायंगल पॅटर्नचं या ठिकाणी फेक ब्रेकडाऊन होऊ शकतो हे आपण बघितलं. सो तसंच काही घडताना आपल्याला या ठिकाणी दिसलं. आता बघायचं की हे अपसाईडला कंटिन्यू करताय की नाही प्राइस, की परत इथनं काहीतरी आपल्याला प्राइसमध्ये फॉल बघायला मिळेल. सो त्यापूर्वी जर आपण बघितलं की युएस मार्केट्समध्ये काल काय झालं, तर युएस मार्केट्समध्ये थोडंसं या ठिकाणी की रॅली आली होती, त्याला थोडासा फॉलोअप येताना आपल्याला काल बघायला मिळाला. सो अराउंड S&P 0.57% अप, जे डावजोन्स आहे ते 0.45% अप. त्यानंतर जर नॅसडॅक जर आपण बघितलं तर नॅसडॅक 0.69% अप. सो थोडंसं बुलिशनेस या ठिकाणी काल युएस मार्केट्समध्ये आपल्याला बघायला मिळालं. सो हायर लेवल्सला जाऊन या ठिकाणी युएस मार्केट्स क्लोज झालेत. ओके, त्यानंतर जर डॉलर इंडेक्स बघाल तर न्यूट्रल आहे. 10 year बॉन्ड्स बघाल तर ते सुद्धा फ्लॅट आहे. क्रूड ऑइल जर बघाल तर ते सुद्धा फ्लॅटच ट्रेड करत आहे. सो नो सेंटिमेंट इज पासिंग थ्रू दिस इन्स्ट्रुमेंट्स असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं की इंडिया विक्स कुठे ट्रेड करते, तर इंडिया विक्स इज ट्रेडिंग ॲट अराउंड 12.97, 12 या लेवलच्या आसपास. आणि एक सडनली एक वॉलेटिलिटी ड्रॉप झाली. काल जे होती फार भयंकर वॉलेटिलिटी या ठिकाणी थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला काल बघायला मिळाली. बट थोडंसं वॉलेटिलिटी यानंतर ड्रॉप होताना आपल्याला शेवटी या ठिकाणी बघायला मिळाली, जसं की एक छान अपसाईड मोमेंट दोन्ही इंडेक्सेसने दिल्यावरती. सो यस, हे वॉलेटिलिटी जर अशीच राहिली तर थोडंसं अपसाईड आपण अजून आपल्या इंडेक्सेसमध्ये बघू शकतो. त्यानंतर गिफ्ट निफ्टी कुठं ओपन होती हे जर आपण बघितलं तर गिफ्ट निफ्टी जे आहे ती 21,729 या लेवलच्या आसपास ट्रेड करते. त्यानंतर जे आपल्याला सजेशन मिळतं त्याकडनं ते गॅपअप ओपनिंगचं मिळतंय. सो आज मे बी आपण छोट्याशा गॅपअप सोबत ओपन करू शकतो. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर जर आपण गॅपअप ओपन झालो तर कशा प्रकारे या ठिकाणी आपण आज प्लॅन करू शकतो. सो ही 15 मिनिट्सची टाइम फ्रेम आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यावरती एक ट्रायंगल मी ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. सो हा ट्रायंगल जो आहे फार महत्त्वाचा आणि सिम्पल ॲनालिसिस आहे आजसाठी, की हे एक ट्रेंड लाईन आहे. खाली जे सपोर्ट आहे 21,500 आणि त्यानंतर मी एक ट्रेंड लाईन वरनं अशी ड्रॉ केली आहे, जे हाईज कनेक्ट केले. तर एक ते रेजिस्टन्स आहे, कारण तुम्ही बघू शकता की भरपूर वेळा त्या ट्रेंड लाईनला जे आहे ते टेस्ट केले 1 2 3 4 3 टाइम्स. आणि आता जर प्राइस गॅपअप ओपन होऊन जर परत टेस्ट करते या ट्रेंड लाईनला तर ती चौथी वेळ असेल. सो इथनं बघायचं तुम्हाला हे आहे की प्राइस गॅपअप झाल्यानंतर जर ह्या लेवलकडे अप्रोच करते, ह्या लेवलच्या आसपास किंवा या ट्रेंड लाईनच्या आसपास जर प्राइस येते, तर इथनं एक शेकआउट म्हणजे प्राइस थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि मग ब्रेक करेल या ट्रेंड लाईनला, असं तुम्हाला काही चित्र दिसू शकतं. किंवा जर असं नाही दिसलं तर प्राइस इथे खाली येऊन असं थोडंसं एक लोअर हाय बनवून परत इथनं या ठिकाणी खाली सुद्धा येऊ शकते. या दोन पॉसिबिलिटीज आहेत. सो या ट्रेंड लाईन पासून तुम्हाला एकतर यू टर्न किंवा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट अशा दोन गोष्टी मिळू शकतात. सो ब्रेकआउट झाला तर तुमचे जे पहिलं टार्गेट असेल ते 21,800 हे टार्गेट असणार आहे तुमचं. फर्स्ट टार्गेट विल बी 21,800, 21,800. आणि दुसरं जे असेल 21,850. असे दोन टार्गेट्स तुम्हाला वरच्या दिशेत जर ब्रेक झालंच तर हे मिळू शकतात. ओके, आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं की आपल्याला जे आहे जर रिव्हर्सल मिळाला तर तुमचं पहिलं जे टार्गेट असेल ते परत 21,500 हे असणार आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत प्राइस ह्या ट्रायंगलच्या मध्ये आहे इथे या झोनमध्ये, तोपर्यंत काल ज्या प्रकारची वॉलॅटिलिटी तुम्ही बघितली होती तशीच काहीशी वॉलॅटिलिटी या ठिकाणी बनून असेल मे बी. ओके, सो तिथे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सावध राहायचं आहे. सो ह्या झोनमध्ये जर ट्रेड करताय तर थोडंसं या ठिकाणी कॉशियस राहून ट्रेड करा. त्यानंतर अजून जर प्राइस खाली येते आणि ह्या लेवलला पण जर ब्रेक केले या सपोर्टला तर मग नो डाऊट तर आता फायनली प्राइसला एक चांगल्या लेवल्सपर्यंत खाली या ठिकाणी टार्गेट द्यावा लागेल आणि तुम्हाला मिळेल. जर हे ब्रेक करतं तर डेफिनेटली तुम्ही एक शॉर्ट पोझिशन या ठिकाणी बिल्ड करू शकता. सो मी परत ते सांगेल की चान्सेस आहेत की प्राइस वर पण ब्रेक करू शकते आणि चान्सेस हे पण आहेत की प्राइस खाली इथनं रिव्हर्स पण होऊ शकते. आणि आज निफ्टीची एक्सपायरी आहे. सो तुम्हाला थोडंसं सावध होऊन किंवा कमी व्यवस्थित जी क्वांटिटी तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये फिट होते एक्सपोज न करता कमी प्रीमियममध्ये ऑप्शन्स मिळतात, म्हणजे काही पण क्वांटिटी बाय न करता एक ठराविक क्वांटिटी सोबतच तुम्ही या ठिकाणी ट्रेड केलं पाहिजे प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत. जर आपण OI डेटा जर बघितला, OI डेटा आपल्याला काय सांगतोय
तर ओआय डेटा जो काल होता तो फार बेरिश होता निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये बुलिश. सो दोन्ही इंडायसेसमध्ये जे डेटा होते ते थोडेसे अपोजिट होते कालच्या दिवसासाठी. बट आज जो काही डेटा आहे तो जर तुम्ही बघितला की आज डेटा आपल्याला काय सांगतोय. सो जस्ट अ मिनिट. हां, तर तुम्ही बघू शकता की PCR 0.9 आहे निफ्टीमध्ये. सो एकदम मार्केट ज्यावेळी क्लोज होणार आहे त्यावेळी तो डेटा सडनली चेंज झाला. सो निफ्टीमध्ये सध्या 21,600 आणि 21,500 एक चांगला सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स बद्दल जर आपण बोलायचं झालं तर 21,700 हा एक टफ रेजिस्टन्स आहे. सो 21,000 जसं प्राइसने 21,700 पार केलं तर एक छान मुवमेंट वरच्या दिशेत तुम्हाला बघायला मिळेल. आणि आज एक्सपायरी आहे. प्राइसने जर इथे ब्रेक करून 21,700च्या आसपास जर प्राइसने ट्रेड केलं, लक्षात घ्या मी काय सांगतोय की प्राइसने जर हे येऊन इथे असे या ट्रेंड लाईनच्या आसपास जर असा टाइमपास केला तर लक्षात घ्या की सेकंड हाफ मध्ये तुम्हाला छान मुवमेंट वरच्या दिशेत बघायला मिळेल. सो अशा प्रकारे जर काही घडत असेल तर त्याकडे पण तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं, बँक निफ्टीची काल एक्सपायरी होती तर बँक निफ्टीमध्ये पण सेम तसंच काही प्राइस ऍक्शन बघायला मिळालं. तर बँक निफ्टी थोडंसं जास्त स्लगिश होतं ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी. थोडंसं जास्त टाइमपास या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. सो एक ट्रेंड लाईन या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये पण फॉर्म होती. सो या ट्रेंड लाईनकडे बँक निफ्टी अप्रोच करू शकते. पहिलं जे हाय असेल जिकडे बँक निफ्टी अप्रोच करेल तो आहे 47,900 47,900 या लेवलच्या आसपास जर बँक निफ्टी येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकते. सो जर 47,500च्या वर जर बँक निफ्टीने सस्टेन केलं किंवा तिथे टिकू शकली त्या लेवलच्या वर तर नक्कीच 47,900 आणि 48 हे लेवल्स या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये वरच्या दिशेत तुम्हाला मिळू शकतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. अशा सर्व लेवल्स तुमच्या चार्टवरती प्रॉपरली मार्क करा. निफ्टी एक्सपायरी आहे. सो इन द मनी आणि ॲट द मनी सोबतच ट्रेड या ठिकाणी करायचं तुम्हाला. आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करू नका, नाहीतर थोडंसं रिस्क तुम्हाला जास्त असेल. ओके, सो प्लॅन प्रॉपरली अँड एन्जॉय युअर ट्रेडिंग सेशन टुडे. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.